लाल लाल रक्त हे कृसावरून वाहते, लाल लाल रक्त हे कृसावरून वाहते. माझे सर्व पाप ते धुनी शुद्ध करिते, माझे सर्व पाप ते धुनी शुद्ध करिते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या पहिल्या वचनामध्ये असे म्हटले आहे, देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर कृपा करणारा आहे. हे वचन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोंगरावरील प्रवचनाची आठवण देते, ज्यात तो म्हणाला होता, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. याचाच अर्थ, ज्याचे अंतःकरण शुद्ध नाही ते देवाला पाहू शकत नाहीत, देवाजवळ येऊ शकत नाहीत, स्वर्गात प्रवेश करू शकत नाहीत. मानवाच्या अंतःकरणाचं वास्तव मांडताना येशू म्हणाला, कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात, म्हणजेच अशुद्ध करीतात. खरे तर कोणाही मानवाचे अंतःकरण शुद्ध नाही. उत्पत्ती 8:21 सांगते, मानवाच्या मनातील कल्पना बालपणापासून दुष्ट असतात. मनुष्याचे हे अशुद्ध अंतःकरण त्याला देवाला पाहण्यापासून, अर्थात त्याच्याजवळ येण्यापासून रोखते. मात्र परमेश्वर दयाघन आहे, म्हणून त्याने मनुष्याला जवळ करण्यासाठी आपल्या पुत्रामधून, अर्थात प्रभू येशू ख्रिस्तामधून एक अद्भुत मार्ग तयार केला. ख्रिस्ताने आमची पापे, आमचे अपराध, आमची अशुद्धता स्वतःवर घेत प्रायश्चित्ताकरिता वधस्तंभावरचे शापित मरण स्वीकारले. तो मरणातून पुनरुत्थित झाला. जे त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितात, त्यांस पापांची क्षमा होऊन त्यांस शुद्ध हृदय प्राप्त होते. अशांविषयी इब्रिकरांस पत्र 10:22 सांगते, आपली हृदये सिंचित झालेले, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या खात्रीने देवाजवळ येऊ. याचाच अर्थ, ख्रिस्ताचे रक्त आमचे अंतःकरण शुद्ध करीते व देवाचे वचन आमचे शरीर, अर्थात जीवन दररोज धुवून शुद्ध ठेवण्यास मदत करीते. त्यामुळे पवित्र देवाच्या सानिध्यात येण्याचे धैर्य आम्हास मिळते. आपणासही असे शुद्ध अंतःकरण प्राप्त व्हावे व देवाजवळ खऱ्या अर्थाने येता यावे, हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.